असणं अनिवार्य आहे. अरे मित्रांनो, आपल्याला बेस्ट बॅट्समन द्यायचंय, बेस्ट बॉलर द्यायचंय आणि त्यामुळे नाव योग्य अपडेट होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. 4 ओव्हर. स्ट्राइक वरती आकाश, नॉन स्ट्राइक वरती महेश, तर सौरभ मगर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी तयार. चला फास्ट, 4 ओव्हर आहेत, झटपट खेळा, वेळ कमी आहे आपल्याकडे. यानंतर आपल्याला फायनल खेळवायची. चालू करा. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अगोदरच फ्रंट फुटवरती आले होते. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. सौरभ मगर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट लाईन चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती आले होते. यावेळेला सिंगल घेतली जाईल. एक धाव लेग बाईची मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. खातं खोललं जातंय एका धावेच्या सहाय्यानं. सौरभ मगर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र खातं नुकतंच मैदानाच्या आतमध्ये जे खोललं गेलेलं आहे. पुन्हा एकदा ओ प्लेड ऑन, त्या ठिकाणी फलंदाज होताना पाहायला मिळतोय. प्लेड ऑन होताना जो पाहायला मिळतोय, विकेटचं पतन. एक या धावसंख्येवरती एक गडी बाद. हवेली या फोटोग्राफर फ्रेंड सर्कल आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. आणि या जे 5 क्रमांक आहेत, 5ही क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत, षटकार जातोय मैदानाच्या आत. फोटोग्राफर स्टोअर पुणे यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय 5ही क्रमांकासाठी ट्रॉफीज ज्या आहेत, डीजे सौजन्य अगदी आपण पाहतोय. सन्माननीय शुभम शाह यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य सन्माननीय धोंडीभाऊ तांबे, अतुल जाधव, शरद आव्हाळे यांच्या माध्यमातून क्रिकेट साहित्य सौजन्य विराज पाटील यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. ग्राउंड सौजन्य सन्माननीय वैभव देवकर, सन्माननीय सुनील गायकवाड, सन्माननीय गणेश सातव, प्रकाश मुळे यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य माणिक आव्हाळे, विकास जमादार यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. पाणी सौजन्य मंगेश भोसकर, भोजन सौजन्य हवेली फोटोग्राफर फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात जे अन्नदान होतं त्याचं सौजन्य खऱ्या अर्थानं हवेली फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून. फ्लेक्स सौजन्य प्रदीप आव्हाळे, मेडल सौजन्य रवींद्र शेलार, नाश्ता सौजन्य MSLED ऑल सन्माननीय मिनेश शिंदे यांच्या माध्यमातून. तर विशेष सौजन्य प्रकाश मुळेसर यांच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. सर्व बक्षीसदात्यांचं आमच्या हवेली फोटोग्राफर फ्रेंड सर्कलच्या वतीनं मनपूर्वक आभार, मनापासून धन्यवाद. 1 ओव्हर 12.
परळी या 11 एका गाड्याच्या मोबदल्यात 12 धावा एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला जो पाहायला मिळाला. हवेली फोटोग्राफर फ्रेंड सर्कल यांचं शानदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. ही सेमी आणि याच्यानंतर मात्र फायनल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 12 वरती एक गडी बाद. परळी 11 आणि राहुरी या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये राहुरी 11 फोटोग्राफर अगदी आपण पाहतोय. परळी 11 फोटोग्राफर या दोन टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आकाश गीते स्ट्राइक एंड वरती. हा चेंडू अगदी आपण पाहतोय खोदून काढलाय. ब्लॉक होल मारा होता त्या ठिकाणी बिडॉनच्या दिशेला शतरक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला. शतरक्षक चेंडूवरती धाव पळत येताना जो पाहायला मिळतोय 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्या स्कोर कार्ड वरती. आकाश गीते 3 चेंडू 2 वरती तर ओमकार खंडागळे 3 चेंडू 10 वरती. सुरुवात शानदार राहिली आहे. पाहिजे की 4 षटकात किती स्कोर सेट केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती सज्ज तयार. हा चेंडू अगदी आपण पाहतोय अप्रतिम टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावफलक 14 वरती स्थिर. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश गीतेला या चेंडूवरती उभं करून ठेवलंय. परळी 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. 14 वरती एक गडी बाद. बंटी भगत यावेळेला अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेट रिझन मध्ये अगदी आपण पाहतोय चेंडू फीड केलाय. तोपर्यंत वेगवान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत आणि या धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं 16 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अनेक जणांचं सौजन्य त्यानंतर मात्र उभी राहिलेली या क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. शानदार आयोजन. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहिली. पुन्हा एकदा मिड विकेटला प्रहार. चेंडू सीमा पार्क. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. बावीस वरती एक गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोर 52 पर्यंत जाऊ शकतो जर अशा प्रकारची फलंदाजी केली तर. बंटी भगतच्या या षटकात तोडफोड पाहायला मिळते. 10 धावा 4 चेंडूवरती वसूल केल्यात मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 5 संघ आहेत. त्या 5ही संघांना आकर्षक ट्रॉफीज तर आहेतच परंतु प्रत्येक खेळाडूला एक आकर्षक मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे. अंतिम 5 संघ. बावीस वरती एक गडी बाद. गोलंदाज अगदी आपण पाहतोय सज्ज होईल. परळी 11 22 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आकाश गीते 6 चेंडू 10 वरती खेळतोय. ओमकार खंडागळे 3 चेंडू 10 वरती. मैदानाच्या आतमध्ये बंटी भगत सज्ज होईल. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. पुन्हा एकदा कव्हरचा शतरक्षक चेंडू वरती या. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक 2 मार्गस्थ असताना 7 चेंडू 11 वरती या. आकाश गीते ओमकार 3 चेंडू 10 वरती. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल बाकी असेल. बंटी भगत तयार होईल. यावेळेला
शतरक्षक चेंडूच्या खाली त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. 12ची सरासरी बनवल्या गेल्या त्या 24 धावा अगदी आपण पाहतो आहे. 2 षटकांचा खेळ अजून शेष असेल, बाकी असेल, शिल्लक असेल. 2 षटक, 12ची सरासरी, 24 बनवल्या गेल्यात. चला पटपट खेळा. ही पूर्ण मॅच त्यानंतर पूर्ण फायनल योग्य वेळेत आपल्याला संपन्न करायची आहे. दोन ओव्हर 24. एक आघाड्याच्या मोबदल्यावर एक षटक क्रमांक टाकलं जाईल. ते तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज चंदू सज्ज होताना जो पाहायला मिळेल. 24 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ओमकार फ्रंट फुटवरती आले होते त्या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न गोलंदाज चंदू यांनी मात्र असफल ठरवलाय. 24 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ परळी 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. आकाश गीते 7 चेंडू 11 वरती. ओमकार खंडागळे 5 चेंडू 11 वरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला केलाय प्रहार. चेंडू एक टप्पा का सीमा पार, खणखरीत चौकार, 4 रन. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये जो खेळलाय आणि एक शानदार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. एक धावफलक 28 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक तिसरं मार्गस्थ. आकाश गीते 7 चेंडू 11. ओमकार खंडागळे अगदी आपण पाहतोय 6 चेंडू 15 वरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे. चांगला चेंडू टाकलाय अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 28 वरती एक गडी बाद. ओमकार खंडागळे 7 बॉल 15. आकाश गीते 7 चेंडू 11. स्कोर कार्ड वरती 28 धावा. षटक तिसरं मार्गस्थ. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडू वरती शेवटच्या क्षणी चेंडूला फील्ड केले. धावफलक 30 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ. ओमकार खंडागळे 8 चेंडू 17 वरती. आकाश गीते 7 चेंडू 11 वरती. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना चंदू पुन्हा एकदा सज्ज. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल अगदी आपण पाहतोय. धावफलकावरची धावा आहेत त्या 30 एका गड्याच्या मोबदल्यात. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन ओव्हर 30 10ची सरासरी. जिंकण्यासाठी कितपत टार्गेट सेट केलं जाईल मात्र पाहणं गरजेचं असेल. या अगोदरची मॅच 2 ओव्हरची पाहिली परंतु पुन्हा एकदा 4 षटकांची मॅच ही सेमीफायनल आहे आणि जिंकणारी टीम ही PCMC सुपर किंग या संघाच्या विरोधात अंतिम सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. कोण बाजी मारणार या महत्त्वपूर्ण सेमीफायनल मध्ये हे आपल्याला पाहायचंय. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. दिवसभराच्या सत्रात अनेक खेळाडूंना आपला दर्जेदार खेळ दाखवला. प्रत्येक जण आपल्याला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 30 धावा 3 ओव्हर. स्वतःला सिद्ध केल्यानंतरच माणूस प्रसिद्ध होत असतो. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज. सर्व फोटोग्राफर मित्र अतिशय दूरवरून आले. परळी राहुरी अगदी आपण पाहतोय
चाकण परिसरातली नक्कीच टीम आपण खेळताना पाहिली. खेडची टीम दिवसभरात खेळताना पाहिली. शिरूर टीम दिवसभरात आपण खेळताना पाहतोय. अतिशय दूरवरून संघ आले या ठिकाणी आणि या दररोजच्या व्यस्त कार्यक्रमातून थोडासा वेळ खेळासाठी देखील दिला पाहिजे आणि आपापसात प्रेमाचे संबंध नक्की जोपासले जावेत, सलोख्याचे संबंध जोपासले जावेत म्हणून फोटोग्राफर बांधवांचं हे दर्जेदार आयोजन हवेली फोटोग्राफर असोसिएशन यांचं हे आयोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. विकेटचं पतन होईल, फलंदाज परतताना पाहायला मिळतोय. बाद. षटक चौथं मार्गस्थ, धावा 34, 2 गाड्यांच्या मोबदल्या होते. आपण पाहतोय स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. थोडासा मिस टाइम, कॅच ड्रॉप होईल. धावबाची संधी त्यानंतर आली एक. बाल बाल बचावलाय त्या ठिकाणी फलंदाज. धावा 36, स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. षटक चौथं मार्गस्थ, 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहे. सागर सोनवणे गोलंदाजी मार्क वरती आहे. आकाश गीते 10 चेंडू 16 वरती खेळतोय. चांगली फलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. सिद्धेश अगदी आपण पाहतोय नो स्ट्राइक एंड वरती मैदानाच्या आत. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. चेंडू सुसाट पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. एक फायटिंग स्कोर सेट केलाय. 40 धावा धावफलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ. उर्वरित 2 चेंडूवरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. उलट्या दिशेला फटका खेळलाय आणि सक्सेस देखील झालाय. एक शानदार खणखणीत चौकार, 4 रन. चौफेचाळीस धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आकाश गीतेच्या बॅट मधून हा शानदार चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. रिवतचा हा शानदार चौकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. पुन्हा एकदा आता मिडॉनच्या दिशेला फटका खेळलाय. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. 2 धावा वेगवान घेतल्या जातील. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 46. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 46. टार्गेट असेल 47 धावांचं. 47 इज टार्गेट. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. डीजे
चला मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू होणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला फायनल खेळवायची, ताबडतोब चालू करा. चला ताबडतोब बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या, मॅच चालू करा. टार्गेट आहे 24 चेंडू 47. राहुरी 11 ही टीम फलंदाजी करेल. फक्त जेवढा वेळ वाचवता येईल वेळ वाचवा विनंती असेल. ज्यांच्या माध्यमातून सगळी चषक देण्यात आलेले आहेत सन्माननीय सागर अग्रवाल सर यांचे या ठिकाणी आगमन होते. PS फोटोग्राफी स्टोअर्स सन्माननीय सागर अग्रवाल सरांचं आगमन, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. फार मोठं योगदान ही क्रिकेटची स्पर्धा उभी करत असताना अग्रवाल सरांचं आम्हाला लाभलं आणि या खऱ्या अर्थानं या स्पर्धेत आल्यानंतर आनंदाचं वातावरण आमच्या संयोजकांमध्ये देखील तयार झालेलं आहे. अग्रवाल सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चोवीस चेंडू 47. एक रन शॉट अगदी आपण पाहतोय. एक धावा असेल. सगळे फोटोग्राफर मित्र आज दिवसभरात अतिशय सुंदर क्रिकेट खेळले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न खऱ्या अर्थानं होताना आपल्याला पाहायला मिळते. एक दिवस हा क्रिकेटसाठी एक दिवस हा खेळासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्या फोटोग्राफर बांधवांनी नक्कीच जो दिला आणि हवेली फोटोग्राफर असोसिएशन यांचे शानदार आयोजन आपण दिवसभराच्या सत्रात या ठिकाणी पाहतो आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती 23 चेंडू 46. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला, शतरक्षक चेंडूच्या खाली, कव्हर पॉइंटला झालाय झेल, विकेटचं होईल पतन. पहिला धक्का. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना जो पाहायला मिळतोय. एक या धावसंख्येवरती 2 गडी बाद, 22 चेंडू 46. दुसरा धक्का आहे अर्थात 22 चेंडू 46 असं मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय. जिंकणारी टीम अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. ती टीम कोणती येणारा काय येणारा वेळ नक्की सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नाही. आता एक एक क्षण खूप महत्वाचा, वर्षभर वाट पाहावी लागेल. त्यामुळे जे करायचे ते आत्ताच करायचे, आजच करायचे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संघर्ष जारी. एक या धावसंख्येवरती 2 गडी बाद आहेत, 22 चेंडू 46. या मॅचचं समीकरण कुणाल जोशी अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. व्यूहरचना त्या ठिकाणी वारंवार बदलवली जाते. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा, हा संघर्ष आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठीचा. स्ट्रेट ड्राइव्ह केलाय अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. शतरक्षण केलंय शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहतोय. फेकी पोहोचली गोलंदाजाच्या हातात. धावफलक 2 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. सौरभ मगर आणि कुणाल जोशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बाळू गोलंदाजी मार्ग वरती आहेत. कोण पोहोचणार फायनलला, कोण पोहोचणार अंतिम फेरीत, येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला शतरक्षक. 2 धावा वेगवान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले जात आहेत. धावफलक 4 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 20 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य. लास्ट 20 बॉल
43 रिक्वायर. या वेळेला अगदी आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेला. दोन शतरक्षक चेंडूचा करतील पाठलाग. अंतिम क्षणी चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. 19 चेंडू 41 या मॅचचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडू 41 समीकरण तयार झाले या मॅचचं. डाउन्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 आल्यात, अर्थात 18 बॉल 41 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अठरा चेंडू 41 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी आवश्यक. चला चला वेळ वाचवा. फायनल आहे यानंतर. अजिबात वेळ वाया घालू नका, विनंती आहे. वेळ वाचवा. टाइम खूप महत्वाचा आहे. 18 चेंडू 41 धावा, 6 वरती 2 गडी बाद. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावं लागेल. हे संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून नक्कीच संबोधलं जातं. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी. 18 चेंडू 41 धावा मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कुणाल जोशी 1 बॉल 1 वरती स्ट्राइक एंड वरती उभा आहे. क्रायसिस मॅन संकट योद्धा ठरावा लागेल मैदानाच्या आत. एका बाजूला 2 विकेट झटपट गमावल्यात. 18 बॉल 41 मॅचचं समीकरण. खूप वेळ गेलाय, चला टाकून घ्या. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 चेंडू 40 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळतंय. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष. सागर सज्जक समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राइव्ह पुन्हा एकदा खेळलाय. चांगलं शतरक्षण शेवटच्या शनी चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. शेवटचे 16 चेंडू आणि 39 धावांची गरज. सद्यस्थितीला जरी सामना पाहिला तर दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 16 बॉल 39 धावा, 8 धावांवरती 2 गडी बाद आहेत. हाफ ट्रॅकर अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. शॉर्ट लेन चेंडू 9 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. शेवटचे 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. पंधरा चेंडू 38. 2 फटके फार मोठी रोमांचक सामन्यामध्ये तयार करू शकतात. ते सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं. शॉर्ट लेन चेंडू होता, परंतु चेंडू थोडेसे उसळी घेणारा होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू सापडताना पाहायला मिळत नाहीये. 14 चेंडू आणि 38 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला अगदी आपण पाहतोय दिशा दिली एक ऑन साइडच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल, 1 धाव घेतली जाईल. बऱ्याच उशिरानंतर 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करेल. 10 धावा धावफलकावरती. 13 चेंडू 37 या मॅचचं समीकरण. लास्ट 30 बॉल 37 रिक्वायर. हवेली फोटोग्राफर असोसिएशनचं एक शानदार आयोजन. 1 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण सेमीफायनल, यानंतर फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन.
12 बॉल 37 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. लास्ट 12 बॉल 37 रिक्वायर. 12 चेंडू 37 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. अफी त्या ठिकाणी मात्र सज्ज होईल. बारा बॉल 37 या मॅचचं समीकरण. बालाजी दुर्गुळे, शिव कृपा कॅटरिंग, जेवणाची अतिशय सुंदर व्यवस्था, नाश्त्याची सुंदर व्यवस्था त्यांच्या माध्यमातून जी केली गेली. आमच्या हवेली फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. चांगली सोय जेवण आणि नाश्त्याची आपण केलीत. स्कोर कार्डवरची धावा जर पाहिलं तर मात्र 16. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 11 चेंडू 31 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. अकरा चेंडू 31 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी आपण पाहतोय 16 वरती 3 गडी बाद. एकच झाला बॉल, चेंडू आतमध्ये लागत होता. एक बॉल डॉट आहे का सर? यस यस. 10 चेंडू 31 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम बॉलची संधी होती त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून निसटला आणि या धाव मात्र मिळत नाहीये. 9 चेंडू 31 असं मॅचचं समीकरण तयार झाले. पीसीएमसी सुपर किंग आपण रेडी राहायचे. याच ठिकाणी समोर टॉस होईल लगेच. पीसीएमसी सुपर किंग आपण रेडी राहायचे. यावेळेला हा फटका शतरक्षक समोरच्या दिशेला चेंडूच्या खाली. अगदी आपण पाहतोय कॅच ड्रॉप होईल. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. आव्हान थोडं थोडं कठीण एका बाजूला होत चालले. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय महत्वपूर्ण लढत जारी आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. राहुरी 11 फोटोग्राफर टीम थोडीशी अडचणीत. आता 7 चेंडू 30 त्यांना जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जाऊया मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चला जेवढा वेळ वाचवता येईल वेळ वाचवा. जिंकणारी टीम अंतिम फेरीमध्ये जाऊन दाखल होईल आणि खेळेल पीसीएमसी सुपर किंग या संघाच्या विरोधात. ती टीम कोणती, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. फटका सुरेख खेळलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार 6 धावा.
3 षटक 23 अर्थात 6 बॉल 24 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. सामना अजून संपलेला नाहीये. सामन्यात रंग भरले जाऊ शकतात. राहुरी 11 या संघाचं जर आक्रमक स्फोटक फलंदाजी केली तर या मॅच मध्ये रंग भरले जाऊ शकतात. तशा प्रकारची आक्रमकता शेवटपर्यंत नक्कीच दाखवावी लागेल राहुरी 11 टीमला. आमचे सगळे संयोजक त्यांच्या अफाट कष्ट आहेत, मेहनत आहेत. हवेली फोटोग्राफर असोसिएशन आमच्या दानशूर दात्यांनी दिलेले योगदान आणि त्यानंतर मात्र साकारली गेलेली एक सुंदर स्पर्धा तुमच्या आमच्या समोर अगदी आपण पाहतो आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय बिग हिट केलाय. नेत्रदीपक गगनचुंबी गगनभेदी षटकार. मॅच इज ऑन. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि बनवायच्यात 18 धावा. राहुरी 11 टीम करतीये मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाजी. राहुरी 11 फोटोग्राफर. 5 चेंडू 18 ची गरज. यावेळेला पुन्हा आक्रमण, पुन्हा प्रहार, परंतु आता सीमारेषेच्या लगत एक सुंदर झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. शेवटचे 4 चेंडू 18 धावांची गरज. चला न्यू बॅटर फास्ट. 4 बॉल 18 या मॅचचं समीकरण. प्रभाकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कोणावरती पडणार आहे भारी. 4 बॉल 18. राहुरी 11 फोटोग्राफर. पुन्हा एकदा संधी आली आहे. बॅक टू बॅक विकेट. फलंदाजांचं वर्चस्व अगोदर पाहायला मिळालं या षटकात, परंतु आता गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतं. एक संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी. शेवटचे 3 चेंडू 18 धावांची गरज. 3 चेंडूवरती 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी ठोकावे लागतील. 3 चेंडू 18 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला पीसीएमसी सुपर किंग नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब संपर्क करायचा. सन्मान दिलाय चेंडूला. अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू प्रस्तुत केला आकाश यांनी. 2 चेंडू 18. आता या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. लीडिंग एज लागते. खेळ झालाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होईल आणि आता शेवटचा अंतिम चेंडू असेल. पीसीएमसी सुपर किंग संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचे. मॅच झाल्याबरोबर लगेचच आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. टॉस आपण संपन्न करणार आहोत. फायनलच्या मॅचचा महत्त्वपूर्ण सामन्याचा. सन्माननीय अग्रवाल सर यांच्या माध्यमातून या आकर्षक चषक आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक फायनलची करणार आहोत. आणि याच बरोबर सामना मैदानाच्या आतमध्ये संपलाय. परळी 11 सन्माननीय योगेश नाना सातव एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि या मैदानाचे ओनर यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सन्माननीय सागर अग्रवाल सर यांच्या शुभ हस्ते फायनलचा टॉस होईल. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. याच ठिकाणी आपण फायनलचा टॉस घेतोय. परळी 11
जरा परळी 11 कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. सन्माननीय योगेश नाना सातव या मैदानाचे ओनर विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचे. सन्माननीय सागर अग्रवाल सर आपल्याला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी समोर यायचे. चला आपण टॉस करत आहोत. टॉस का बॉस मध्ये आपण जाणार आहोत.